मित्रांनो, जीवनात वाईट प्रसंग येतात, दुःखाचे डोंगर कोसळतात, लोक अपमान करतात. पण त्या क्षणिक वेदनांना आपण जर थोडंसं सोसून घेतलं तर पुढचं जीवन शाश्वत आनंदाचं, निजसुखाचं होतं. संत तुकाराम महाराज आज आपल्याला सांगतात, क्षणभर जर वाईट सोसलं तर अनंत सुख मिळत असतं. तर आजच्या अभंगामध्ये म्हणजे एक मनाला हलवून टाकणारा अभंग आणि आत्मानुभव आपण पाहणार आहोत. तर आजचा अभंग आहे, क्षणभर आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट निजसुख. तर सर्वप्रथम आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. कारण या चॅनलवरती आपण संपूर्ण गाथा पारायण करत आहोत, ज्यामध्ये 4000हून अधिक अभंग आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. आणि हे सर्वसाधारण अभंग नसून यामध्ये अभंगाचे अर्थ आणि शेकडो वर्षापूर्वी लिहिलेल्या गाथ्याचा आजही आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे हे सर्व आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण या व्हिडिओमध्ये प्रथम अभंगाचं वाचन करणार आहोत, त्यानंतर अभंगाचा शब्दशः अर्थ आणि भावार्थ पाहणार आहोत. चला तर प्रथम अभंगाचं वाचन करूयात. क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निजसुख. सांडी मांडी मागे केल्या भवरोवरी, अधिकची परी दुःखाची या. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची ये पायी. चला तर प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, क्षणभरी आम्ही सोशिले वाईट, साधिले अवीट निजसुख. तर शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर क्षणभरी म्हणजे फक्त एका क्षणासाठी वाईट सोसलं, म्हणजे सहन केलेलं आहे, खूप वाईट परिस्थिती सहन केलेली आहे. आणि साधिले म्हणजे आम्ही मिळवलं. तर काय मिळवलं? तर अवीट म्हणजे ज्याला अंत नाही किंवा जे अटळ आहे असं. निजसुख म्हणजेच खरे किंवा आत्मिक आनंद आणि आत्म्याचा आनंद. तर महाराज म्हणतात, थोडा वेळ फक्त क्षणभर जर आपण दुःख, अपमान, वाईट अनुभव सहन केला तर त्यामागे मिळतं ते खरं निजसुख, म्हणजे शाश्वत परमसुख असतं. जगातली सुख चंचल आहेत, पण देवसुख हे अमर, अवीट किंवा शुद्ध आहे. ते मिळवायला आपण फक्त थोडंसं सोसावं लागतं, थोडं नम्र व्हावं लागतं, थोडं सहन करावं लागतं. एक क्षणाचं सोसणं आयुष्याचं मोठं मोक्ष होऊ शकतं. क्षणभर सोसलं म्हणजे आयुष्यभराचं सुख साधलं जातं. तर द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, सांडी मांडी मागी केल्या भरोवरी, अधिकची परी दुःखाची या. तर यामध्ये शब्दशः अर्थ पाहायचा झाल्यास, सांडी मांडी म्हणजेच सोडली किंवा मदत किंवा आधार केला. मागे केल्या भरोवरी म्हणजेच मागे वळून पाहून किंवा आधाराच्या आशेवर. अधिकची परी म्हणजे अधिकच मात्र दुःखाची या म्हणजे दुःखामध्ये. तर इथे महाराज म्हणतात, आपण अनेक वेळा मानवाधीन आश्रय घेतो, म्हणजे एखाद्याच्यावर विश्वास ठेवतो, आधार शोधतो, माणूस, पैसा, नातं, पद इत्यादी. पण महाराज म्हणतात, माझ्या मागे केलेल्या या भरोशावर म्हणजे माणसाच्या आधारावर जर मी अवलंबून राहिलो तर उलट दुःखच वाढत गेलेलं आहे. कारण माणसं प्रत्येक वेळी आधारून राहण्यासारखी नसतात. प्रत्येकजण आपल्याला आधार देईलच असे नाही. त्याउलट ज्यावर आपण विश्वास ठेवतो तोच कधी आपली फसवणूक करतो. म्हणून माणसावर न राहता अनंताच्या म्हणजे भगवंताच्या पायावर विसंबलं पाहिजे. ज्याचा अंत नाही, ज्याचं बदलत नाही, तो एकटाच खरा आधार म्हणजे विठुराया. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची ये पायी. येणे जाणे म्हणजे जन्म मरण. इथे खोल अर्थ घ्यावा लागेल. येणे जाणे म्हणजे जन्म मरण. नाही आता म्हणजे आता नाही. राहिलो म्हणजे स्थिर झालेलो आहे. आणि अनंताची ये पायी म्हणजे परमात्म्याच्या चरणी, विठुरायाच्या चरणी स्थिर झालेलो आहे. महाराज म्हणतात, आपल्या साधनेच्या चरमबिंदूवर पोचलेलो आहे. ते म्हणतात, आता या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये मी राहिलेलो नाही आहे. मी अनंताच्या भगवंताच्या पायाशी स्थिर झालेलो आहे. तर या ओळींतून त्यांचा मोक्षप्राप्तीचा आनंद झळकतो. जेव्हा भक्ती उत्कट होते तेव्हा जीवनाचं चक्र थांबतं आणि आत्मा अनंताच्या पायाशी विश्रांती घेतो. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, संसारात येणाऱ्या वाईट गोष्टी क्षणिक असतात, त्या सोसून टाका, विरोध सहन करा, नम्र राहा. त्याच्या मागे आहे एक शाश्वत समाधान, ते म्हणजे निजसुख. आणि अखेरीस तुका म्हणे आता येणे जाणे नाही, तोच आहे परममुक्तीचा क्षण. म्हणजे आता परत जीवन मरणाच्या फेरा चुकवून एकदाच विठुरायाच्या चरणाशी मी संलग्न झालेलो आहे किंवा स्थिर झालेलो आहे. तर मित्रांनो,
तुमचंही मन अधूनमधून त्रासलेलं असतं, दुःखाने भरलेलं असतं. त्या क्षणांना फक्त थोडंसं सहन करावं, कारण त्यामागेच आहे अनंत सुख. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे येतच राहत असतं. जर हा अभंग तुमच्याही मनात गेला असेल तर कमेंट करायला विसरू नका. कधी वाटलं का बस आता काही सहन होत नाही, मग या अभंगात काय सापडलं ते नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नित्यनेमाने अशाच भक्तिमय अनुभवांसाठी आणि पुढे आपण अपलोड करणाऱ्या अभंगासाठी. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.